करायचे असे किंवा एकावर एक ठेवले तरी चालतील. आणि तिसरं लॉक आपले डोळे बंद करायचे. तर आपण जेव्हा मांडी घालतो त्या मांडीने आपले 10% एनर्जी सेव्ह होते. अतिशय उत्तम प्रकारे करत आहात सर्वजण. आपला श्वास आत येत आहे तर तो कुठपर्यंत पोहोचत आहे यावरतीही लक्ष ठेवायचं आहे. श्वास छातीपर्यंत पोचतो, हा पोटापर्यंत जातो. पूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर. आपले पूर्ण लक्ष आता श्वासावरती आहे. सर्वांचा मनातील सर्व विचार विलुप्त होत चालले. मन शांत झालेलं आहे. पूर्णपणे तुम्ही रिलॅक्स आहात. अतिशय उत्तम प्रकारे करत आहात. श्वास हा आपला सर्वात पहिला मित्र असतो. त्यामुळे श्वासाबरोबर पण आपण मैत्री केली पाहिजे. हा श्वास आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असतो. या श्वासाला आपण ओळखलं पाहिजे. श्वास कधी मोठा येतो, कधी बारीक येतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. तर आपल्या श्वासावरती कंट्रोल येईल. मनातले विचार निघून जातील.
व्यवस्थित चालायचं. अतिशय छान प्रकारे सर्वजण करत आहात. मनात विचार आले तरी घाबरायचं नाही. पुन्हा सर्व लक्ष आपल्या श्वासावरती ठेवायचं. श्वास आतमध्ये येत आहे, श्वास बाहेर जात आहे. अगदी सहजरित्या आपल्याला श्वास सोडायचा आणि घ्यायचा. आपले सर्व लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती दिसावे. अजिबात हालचाल करू नका. डोळे बंद ठेवा. झोपी कोणी जायचं नाही. हवे हाताचं लॉक ठेवा. ओपन कोणी करू नका. आपली एनर्जी बाहेर नाही गेली पाहिजे. झोप येत असेल तर पुन्हा लक्ष आपल्या श्वासावरती आणावं. पूर्ण आणि पूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती. येस, परफेक्ट करत आहात सर्व. डोळे केंद्रापर्यंत करत असावे. डोळे उठवण्यात आले. दोन्ही डोळे उठवण्यात. शेवटचे 4 मिनटं असंच मस्त ध्यान करा. 4 मिनटं पाहिजे.
काही जण एकदम परफेक्ट ध्यान करत आहात, अतिशय उत्तम प्रकारे करत आहेत, स्पेशली गर्ल्स. पूर्ण लक्ष द्यायचं ध्यानावरती आहे, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर. लास्ट 2 मिनिट्स, शेवटचे 2 मिनिटं फक्त. आपल्या श्वासाबरोबर आपली मैत्री झाली पाहिजे, तेव्हा पूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती ठेवा. लास्ट 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट फक्त. असंच सर्वजण मस्त ध्यान करा. Last 30 seconds. सर्व लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती. Last 10 seconds. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हळूहळू आपले हात डोळ्यावरती ठेवा. रब कोणी करू नका, रब नका करू, हात रब नका करू, फक्त डोळ्यावरती ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. झालं? कसं वाटलं? क्लॅप क्लॅप. शांत वाटलं की नाही? मन शांत झालं? हो की नाही? तर आता आपण मेडिटेशनचे फायदे आपण समजून घेऊया. ठीक आहे. आता वॉकिंग मी तुम्हाला सांगितलं की आपली कशी एनर्जी 100% सेव्ह होते आणि मेडिटेशन झाल्यावरती हा परत करा. माझं नाव मनाली. मला हे मेडिटेशन करून खूप छान आणि फ्रेश वाटलं. अजून दोन मिनिटं बघा, ती कशी न वाजता आली फक्त असं यायचं. तुमची शाळा आहे, आम्ही फक्त नवीन. हे सर्व तुम्ही मित्रमैत्रिणी एकच आहेत तुम्ही, आपण लाजू नका. या एक्सपिरियन्स समोर यायचं बोला सिया दाखवायचं नाही. दोघींनी एक करून ना. ये माझं नाव आरवी आहे. मला मेडिटेशन करून फ्रेश वाटलं आणि क्लास चांगलं वाटतं. चला आता 1-2 पुन्हा भेटून येऊ दे. ये गुड. माझं नाव अद्वित.
मेडिटेशन करताना आपल्याला शांत एक प्रकारे आपल्याला जेव्हा टेन्शन वगैरे असतं तेव्हा पण मेडिटेशन केल्याने आपलं मन शांत होतं. व्हेरी गुड. ये अरे बाळा तू पाठी बघतो तू ये ये माझ्या गावात संजय वस्तू मला मेडिटेशन करून खूप चांगले वाटले. बघा ह्याचा अजून एक फायदा काय होणार आहे, आपण शाळेत भाषण वगैरे करतो ना कॉम्पिटिशन वगैरे असल्यावरती, तेव्हा ती सर्वांच्या समोर जी भीती असते ना बोलण्याची, ती भीती आपली निघून जाते. त्यामुळे मन मोकळे करून आहे ना पूर्ण बिनधास्तपणे या आणि एक्सपिरियन्स शेअर करा की मेडिटेशनमध्ये काय दिसलं, कसं वाटलं. पाठीमागून कोण आता बॉईजमध्ये या, कोणी दोघे जरी या. गुड. माझे नाव ओम. मला योग करून खूप चांगलं वाटले. गर्ल्समधून कोण येणार आहे आता? या घाबरायचं नाही, यायचं आणि शेअर करायचं. कसं वाटलं मेडिटेशन? ये मग काय घाबरायचं, शाळा आपलीच आहे. माझे नाव अपूर्वा आहे. मेडिटेशन करून खूप चांगलं वाटलं. असं वाटलं की स्वर्गात पोचले. झोप पण खूप येत होती. चांगला एक्सपिरियन्स होता. स्वर्गात जाऊन आले. बघा काय बोलते ती, स्वर्गात जाऊन आली म्हणजे काय, तर तिच्या मनातून पूर्ण विचार आहे ना लुप्त झाले होते, गायब झालेले विचार, त्यामुळे तिचं मन शांत झालं. येस, व्हेरी गुड. गुड. माझं नाव सई. मेडिटेशन करून मन मोकळे झालं आणि मन मोकळे झालं आणि असं झोप पूर्ण झालं. व्हेरी गुड. थँक्यू. ऐका सर, काय बोलतोय? माझे नाव श्लोक आनंद पाचशे. मला मेडिटेशन करून फ्रेश वाटलं. मन शांत झालं आणि मनातले दुःख हे दूर झाले. धन्यवाद. अशी सर्वांची भीती निघून जाते, आपल्याला काय बोलायचं तेही हळूहळू समजायला लागतं. म्हणजे आपण योग्य ते शब्द पण वापरायला शिकतो हळूहळू. असे भरपूर फायदे आहेत मेडिटेशनचे. पुन्हा करणार आहे मेडिटेशन?